भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्राम बोंडे येथे शिक्षकांच्या कमतरतेविरोधात ग्रामस्थांच्या व सरपंच अश्विन बावनकुळे यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे। जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 5वी पर्यंत 56 विद्यार्थी शिक्षण घेत असताना आवश्यक शिक्षक उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर शाळा भरवून प्रशासनाचा निषेध केला। घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद सदस्य घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ग्रामस्थांनी आश्वासन नको, तातडीने शिक्षक घ्या अशी आक्रमक मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याची खेळ थांबवा, बोंडे शाळेला तातडीने आवश्यक शिक्षक घ्या अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सांग तुझं। माझे पूर्ण नाव कल्पेश परळद कापसे आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। अच्छा, तुम्ही कशासाठी शाळेच्या गेटच्या समोर उभे आहात सध्या? आमच्या शाळेला फक्त एकच शिक्षक आहे। आम्ही 5वी वर्गात जाऊनही पहिल्या वर्गाचं शिक्षण शिकत आहोत। अच्छा, काय तुमची मागणी काय आता? आम्हाला शिक्षक द्या। नाव सांगा। माझं नाव परमानंद शामराव कापसे। आमची शाळा 1 ते 5 पर्यंत आहे। 56 विद्यार्थी आहेत। आम्ही 2022-23 पासून शिक्षकाची मागणी करत आहोत, परंतु आमच्या शैक्षणिक खूप नुकसान होत आहे आणि विद्यार्थी खूप खालावलेले आहेत अभ्यासात। आमची शाळा तालुक्यातून पहिले 2रा क्रमांक आला, तालुक्यातून 1ला क्रमांक आला। स्पर्धेची 2दा पारितोषिक मिळालेलं आहे। आमच्या शाळेकडे कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्याचे लक्ष नाही। 2 वर्ष झालं आमची शाळा शिक्षणापासून खूप वंचित आहे। त्याच्यामुळे शासनाने दखल घ्यायला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच उपोषण चालू ठेवू, सर्व गावकरी, पालकवर्ग आणि सर्व मंडळी। आम्ही पालक वर्ग जे आहे त्यांनी मागल्या वर्षी 2 वर्ष सतत 2 वर्ष खिशातून पैसे गोळा करून आज स्वयंसेवक ठेवत आहेत आणि आम्हाला तेच आश्वासन मिळत आहेत की 2 महिन्याने 3 महिन्याने पवित्र पोर्टल ओपन होऊन तुमच्या शाळेला शिक्षण देऊ, शिक्षक देऊ, परंतु अजूनही आमच्या शाळेला शिक्षक मिळालेला नाही। आणि आज 5व्या वर्गाचं शिक्षण एवढं खालावलेलं आहे की आज पहिल्या वर्गाचं जरी 1-2चे साधे पाढे विचारले तर 100 पर्यंत पाढे यायला ते नाकारत आहेत विद्यार्थी।